या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर. आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक, सोलापूर. घरातून मुलाचे सॅनिटरी पॅड आणतो असे सांगून बाहेर पडलेल्या एका 24 वर्षीय फॅब्रिकेशन काम करणाऱ्या तरुणाचा अपार्टमेंट परिसरामध्ये पनाश रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला. सुफियान गुलाम रसूल शेख, वय 24 वर्षे, नई जिंदगी असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री 8च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्या की घातपात, पोलिसांकडून सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत सुफियान शेख हा फॅब्रिकेशनचे काम करायचा. त्याचा 1.5 वर्षापूर्वीच विवाह झाला होता आणि त्याला एक लहान मुलगाही आहे. शुक्रवारी सायंकाळी 7च्या सुमारास सुफियान आपल्या घरातून मुलाचे सॅनिटरी पॅड आणण्यासाठी बाहेर पडला होता. मात्र घरून निघाल्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटातच तो पनाश परिसरात पोहोचला. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पनाश अपार्टमेंट परिसरातील वॉचमन नेहमीप्रमाणे फेरफाटका मारत असताना त्याला तिथे एक तरुण पडलेला दिसला. त्याचे हात आणि पाय वाकडे होऊन तुटलेले होते. तसेच त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच पनाश परिसरात मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड आणि अंमलदार विलास घुगे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.